असे कुठले वेगवेगळे पैलू होते, असे कुठले वेगवेगळे गुण होते सावित्रीबाईंकडे, की ज्या ठामपणानं त्या काळच्या तत्कालीन समाज रूढींशी लढल्या, समाज परंपरांशी भिडल्या? त्यांच्या जीवनामध्ये प्रथमतः एक चिकाटी होती, दुर्दम्य साहस होतं आणि कोणत्याही गोष्टीशी लढण्याची खमकी भूमिका होती. ज्यावेळेस हं, स्त्री म्हणून त्या शिक्षिका म्हणून शाळेत जात असत, त्यावेळेस गुंड त्यांना त्रास देत असत. सर्व समाज बांधव हं, त्यांच्या अंगावर शेणाचे, चिखलाचे गोळे फेकत असत. परंतु हे सर्व सहन करून त्यांनी मुलींना शिक्षणाचं काम केलंच. त्याचबरोबर एक दिवशी तर गुंड त्यांच्या अंगावर सोडला होता. त्या गुंडाशी 2 हात केलं हं, आणि त्यानंतर गुंडांना असं समजले, की कुठल्याही संकटाला न डगमगणारी स्त्री आहे. हिच्याशी वादविवाद न करता आता आपण थांबलं पाहिजे आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं भरू लागलं, विकसित होऊ लागलं. आपण मगाशी मी बोललो, की त्या काळी बालविवाह होत असत आणि बालविवाह हं, झाला, की मुली विधवा होत असत. विधवा झाल्यानंतर त्या हं, मुलींवर एक प्रकारच्या पुढच्या ज्या आपल्या समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरेमुळं स्त्रियांना त्यांचे केस काढले जात असत, त्यांना विद्रूप केलं जात असत आणि विद्रूप केल्यानंतर त्यांना एक तर सती जायला लावत असत किंवा विद्रूप करून त्यांना सोडत असत. त्यावेळेस त्या लहान मुली असं हं, म्हणत असत, की "अण्णा हो मी तुमची लाडकी, मला कशाला हो करता बोडकी." अशी आर्तस्वर, हं, त्या मुलींच्या आर्तस्वर फक्त एका दाम्पत्याला ऐकू गेला, ते म्हणजे फुले दाम्पत्य. आणि मग या फुले हं, दाम्पत्याने हा विषय निश्चितपणे हाताशी घेतला आणि त्याकरिता त्यांनी न्हावी समाजामध्ये आपण आज पाहिले आहे, की संप लोक आपल्या स्वार्थासाठी करत असतात. मला पगार वाढ पाहिजे. पण हा संप आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी न करता न्हावी समाजामध्ये एक चळवळ राबवून त्यांना प्रबोधन करून त्यांनी असं सांगितलं, की आपल्या आया बहिणींच्या अंगावर मी वस्त्राचा, केसांवर मी वस्त्रा चालवणार नाही आणि ही ठाम भूमिका न्हावी समाजाने घेतली. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.